आपला 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आणि त्यातला आजपासून 18वा श्लोक आपण घेतो आहे. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. असो पार्था ऐसे आधी केले जाण क्षेत्र निरूपण स्पष्टपणे. पाठी तुझ नाना लक्षणे सांगून ज्ञानाचे दर्शन घडविले. मग तुझी बुद्धी होवोनिया तृप्त संतोषे म्हणत पुरे ऐसे. तोवरी कौतुके वर्णिले अज्ञान विस्तारे करून पंडुसुता. पहिले क्षेत्राचं 3 लोअर व्हेइकल्स त्याचं वर्णन केलेलं आहे, निरूपण केलंय स्पष्टपणे असं ते सांगतायत. त्याच्यानंतर ज्ञान काय आहे, ज्ञानाचं पूर्ण दर्शन घडवलं. मग बुद्धी तृप्त झाली आणि आनंद होतच होता, तेव्हा अज्ञानही विस्तार करून सांगितलं. कारण काय आहे, सगळं सांगावं लागतं ना आईनं, समजवावं लागतं तेव्हा कळतं. नुसतं ज्ञान सांगितलं म्हणून अज्ञान पूर्ण कळत नाही आणि नुसतं अज्ञान कळलं म्हणून ज्ञानाची उच्च अवस्था पण कळत नाही. म्हणून ज्ञानही सांगितलं पाहिजे आणि अज्ञान काय तेही निरूपलं पाहिजे. दोन्ही आवश्यक आहे. आता तुझं पुढे ज्ञेय संयुक्तिक मांडिले हे देख रोकडेची आणि स्पष्टपणे कशाला प्राप्त करायचंय त्या वस्तूचंही पूर्ण वर्णन मांडलं आहे तुझ्या पुढे. ज्ञेय परमात्मा, भरोनिया बुद्धी विचारे या सर्व, धरोनिया भाव माझ्या ठाई, सुनिश्चये माझ्या स्वरूपाची प्राप्ती करोनिया घेती माझे भक्त. आणि आता इथे तो परत एकदा सांगतोय स्पष्टपणे. ज्ञेय वस्तू सांगितल्यानंतर पुढे म्हणतोय भरोनिया बुद्धी विचारे या सर्व, धरोनिया भाव माझ्या ठाई. मीच ते ज्ञेय आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत परमात्मा श्रीकृष्ण. सुनिश्चये माझ्या स्वरूपाची प्राप्ती करोनिया घेती माझे भक्त. प्राप्ती कशी करतायत? सुनिश्चयाने. निश्चय पक्का असतो आणि क्लिअर असतो. सुनिश्चय तोच होतो जो जिथे क्लॅरिटी असते. आपल्याला आपल्याला नक्की काय हवंय. 99.9% लोकांना, माणसांना, जीवांना आपल्याला नक्की काय हवंय हेच माहिती नसतं जगताना. त्यामुळे एक 8-10 दिवसात ना एखादा वेळ काढावा स्वतःसाठी आणि नक्की मला काय हवंय असं विचारावं. आणि मग मला म्हणजे कोणाला, ते पण आपल्यासारख्या डिसिपलशिपच्या पाथवर निघालेले. अजून डिसिपल झालो नाही आपण, कारण जर डिसिपल झालो एकदा ती काय म्हणतो आपण, हे घेतली. तुम्हाला माहिती ना कलेमध्ये, गाण्याच्या घराणा गायकीमध्ये किंवा नृत्य परंपरांमध्ये गंडा बंधन म्हणजे दोरा बांधतात, धागा बांधतात आणि निश्चय करतात की हा माझा शिष्य आहे. ती पद्धत आहे. तर तसं स्पिरिच्युअल पाथवर पण असतं. आणि स्पिरिच्युअल पाथवर आपण करतो, आपले गुरु अनुग्रह वगैरे घेतो आपण, पण ऍक्च्युली आपलं बंधन एका अनंत जन्मांच्या गुरूंबरोबर पण असतं. आणि त्यांच्या ट्रॅकवर आपण जेव्हा ऍक्च्युली येतो, म्हणजे डिसिपलशिपच्या पाथवर चढतो. चढतो याच्यासाठी म्हणतोय कारण खाली असतो आपण बरीच अनेक जन्म, आणि जेव्हा अनंत जन्मानंतर ती स्टेज येते तेव्हा आपण त्या पाथवर चढतो आणि चालायला लागतो. आणि ते चालायला लागल्यानंतर एक निश्चय होतो की नक्की मला काय पर्पज ठेवून जगायचंय. आणि मग तिथे मला निश्चय काय हवंय, कशाची प्राप्ती करून घ्यायची आहे, नक्की मला काय हवंय. मग त्या मलामध्ये पुन्हा आपल्याला हे करावं लागतं विश्लेषण स्वतःसाठी, की मला म्हणजे कोणाला, आत्म्याला का शरीरांना, क्षेत्राला का क्षेत्रज्ञाला. क्षेत्राला हवंय का क्षेत्रज्ञाला हवंय हे पुन्हा ठरवावं लागतं डिटेलमध्ये. आणि म्हणून म्हणलं 99.9% लोकांना माहिती नसतं आपल्याला नक्की या जीवनात काय प्राप्त करायचं.
तर त्यामुळे हा विचार अधनमधनं अधनमधनं एक एक असं शेड्यूल ठेवावं की नक्की काय हवंय. असं होतं भरकटल्यासारखं एकदम लक्षात येतं, अरे आपलं काहीतरी चुकतंय. मग परत विचार करायचा, नाही मला नक्की काय हवंय. जसं त्या छोट्या मुलांना आपण कसं रांगत कुठेतरी भलतीकडेच जातात, परत उचलतो आपण त्यांना आणि त्या गालीच्या वर आणून जे घातलेलं असतं बसायला त्यांना थंड लागू नये म्हणून परत उचलून तिथे आणून ठेवतो. ते आई काम करते, पण आता मोठं झाल्यानंतर आई काम नाही करत. आई म्हणजे गुरु. आपलं आपल्याला करावं लागतं, स्वतःला उचलून जागेवर आणावं लागतं. आणि म्हणून तिथे हा प्रश्न, हे जे वाक्य आहे तिथे ते पूर्णपणे अर्थपूर्ण लागतं. सुनिश्चये माझ्या स्वरूपाची प्राप्ती करोनिया घेती माझे भक्त. जे माझे भक्त असतात, डिसिपल असतात, जे पाथवर चालतात, पाथवर चालणारे, ते सुनिश्चय करून माझ्या स्वरूपाची प्राप्ती करुनिया घेती, करून घेतात. मी करतो नाही म्हटलंय, ते करून घेतात. आणि म्हणून हा सुनिश्चय होणं अत्यंत आवश्यक आहे. नक्की काय करायचंय, रमायचं इथेच का आपल्याला पुढे जायचंय, हा निश्चय झाला पाहिजे. देहादी पसारा सांडोनी असारा माझ्या ठाई थारा देती नित्य. आणि मग त्या एकदा सुनिश्चय झाला, काय प्राप्त करायचंय ठरलं, की मग पुढची स्टेप काय आहे? की देहादी पसारा सांडोनिया सारा. मग एकदा ठरलं की क्षेत्रज्ञाचं ऐकायचंय आणि त्याच्या इच्छेनी प्राप्ती करून घ्यायची, त्याचा जो पर्पज असेल. क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आहे? आत्मा आहे. आणि क्षेत्र म्हणजे व्हेइकल आहे, शरीर आहे. कोणाच्या यांनी ठरवल्यानंतर एकदा निर्णय झाला की मग क्षेत्रज्ञाच्या मार्गावर डिसिपल जेव्हा ठरवतो चालायचं आत्म्याच्या मार्गावर, मग त्याला बाकीचं जे एलिमेंट असतं, देहादी पसारा, क्षेत्र, सगळं, ऑल लोअर थ्री व्हेइकल्स, त्याचा पसारा गुंडाळून बाजूला ठेवावा लागतो. आणि तो ठेवतो. सांडोनिया सारा माझ्या ठाई थारा घेती नित्य. आश्रय घेतात आत्म्याला. असं आपण जसं बाहेर आल्यानंतर कपडे आपण लटकवतो ना हँगरला किंवा खुंटीला, तसं शरीराला बाजूला करून आत्म्याला कामाला लावायचंय, समर्पित करायचंय, फिक्स करायचंय. फिक्सिंग, फिक्सिंग ऑफ इंटेन्शन, फिक्सिंग ऑफ आज्ञाचक्र. आज्ञाचक्राचं फिक्सिंग करायचंय. आज्ञाचक्र म्हणजे डायरेक्शन, विल पॉवर, विल सेंटर. आज्ञाचक्र म्हणजे विल सेंटर आहे, विल पॉवर सेंटर. आपल्याला डायरेक्शन देतं, दिशादर्शन करवतं. त्याला तिथे नित्य थारा द्यायचा आहे, आश्रय घ्यायला लावायचा आहे, परमात्म्याच्या गुरूंच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी. आणि देहादी पसाऱ्याला सोडून द्यायचं, अडकवून ठेवायचं दुसरीकडे, बाजूला करायचं. आपणा सकट सर्वस्व अर्पून माते मिळवून राहतीजे. आणि मग असं सगळं सर्वस्व आपलं सर्वस्व काय आहे? एखाद्याला जर विचारलं तुझं सर्वस्व काय आहे, तर मग एखादा माणूस नॉर्मल माणूस म्हणेल मुलंच माझं सर्वस्व आहे, माझा पती सर्वस्व आहे, माझी बायकोच माझं सर्वस्व आहे, हे माझं घरदार, माझे नातलग, माझा परिवार माझं सर्वस्व आहे, हे गाव माझं सर्वस्व आहे, हा समाज माझं सर्वस्व आहे. पण आपलं डिसिपलशिपच्या पाथवर चालणाऱ्या योग्याचं सर्वस्व काय असतं? तर आत्मा असतो. तेच माझं सर्वस्व, म्हणजे स्वतःचं अस्तित्व माझं तेच आहे. तेच एक माझा हक्काचं आहे, जे माझं मी म्हणेन आत्मा आहे माझा, बाकी काही नाही. मग त्या आपणा सकट सर्वस्व अर्पून, स्वतःला पूर्णपणे अर्पण करून परमात्म्याच्या चरणाशी माते मिळवून राहती जे एकरूपतेमध्ये राहतात. ही फार उच्च स्थिती आहे. आपण एकदम अरे मला नाही जमत आहे, ते स्टेप बाय स्टेप मागून ही सुरुवातच केली आहे ना. पहिले क्षेत्र कळतं मग म्हणून ती सुरुवातच या श्लोकाची अशी आहे. हा एंडचा गेम आहे सगळा. आपणा सकट सर्वस्व अर्पून माते मिळवून राहती जे अर्जुना ते भक्त जाणीती ग हेच म्हणून या मीच होती अंती. आणि माझ्याशी एकरूप होऊन
परब्रह्म स्वरूप अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी तेच एकरूप होऊन जातात अंती. चढावया कडा बांधून या घाट करावी गा वाट सोपी जैसी, किंवा अंतराळी बैसावयासाठी बांधावा किरटी माच जैसा, ना तरी अथांग तरावया पाणी नावेत बैसोनी जावे जैसे, तैसी सोपी मुख्य रचिली ही रीत पावावया भक्त मद्रुपाते. आता त्यांनी तीन उदाहरणं दिली आहेत. चढावया कडा बांधून या घाट, आपल्याला वर टोकावर जायचंय डोंगराच्या पीक पॉइंट वर वरच्या. मग कसं जाणार? तर आपल्याला रस्ते खोदून घाट बनवलेला आहे, तो सोपा मार्ग. त्याच्यावर असं 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 गोल गोल करत करत घाट चढतो आपण आणि आपण टॉपच्या हिल पॉइंट वर जातो. अंतराळात बसायचं असेल तर कसा बसणार? तर तो माच बांधून असं ते गवताचं ते ह्याच्यात असतं तसं फार्मर्स बांधतात शेतकरी, तसं मग ते अंतराळात म्हणजे वर लेयर मध्ये वरच्या लेयरला बसायचं असेल तर, किंवा पाण्यात जायचं असेल तरावया अथांग तरावया पाणी नावेत बैसुनी, म्हणजे मीडियम लागतं आपल्याला कुठेतरी जाऊन पोचायला का पर्टिक्युलर हायेस्ट स्टेज मध्ये किंवा पाण्यामध्ये सेंटर मध्ये. आपण म्हणलं तळ्याच्या सेंटर मध्ये मला जायचंय, आपण कसे जाणार? तर तुम्ही नावेत बसून जा, मग ती तिथे सेंटरला नेऊन थांबवा. तसं तुम्हाला जे जिथे डेस्टिनेशन ठरवलंय तिथे पोचायला आपल्याला काहीतरी मार्ग लागतो. तर तो मार्ग मी तुम्हाला सोप्पा करून सांगितला इथे मद्रूप होण्यासाठी. आत्ताच मी म्हणलं की ही लास्ट स्टेज आहे एकरूपतेची, पण त्याच्या आधी मग आमचं एकदम होत नाही असं नाहीये, त्याला स्टेप्स सांगितलेल्या आहेत. पहिले शरीर पूर्ण कळलं पाहिजे. शरीर म्हणजे फक्त देह नाही, हाडामासाचा तीन शरीर आहेत. मग त्यांचे सगळे ड्रामे जे असतात नाटकं ती सगळी कळली पाहिजेत. त्याला हँडल कसं करायचं, त्याला कंट्रोल कसं करायचं, या सगळे टेक्निक्स आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मग अभ्यास आत्म्याचा येतो. इथे वर सांगितलंय आता ज्ञानाचं दर्शन. मग ज्ञान कुठे वापरायचं, ज्ञानी कोण आहे, क्षेत्र कळल्यानंतर वागणं कसं हवं, बोलणं कसं हवं, कृती कशी हवी, ऍक्शन कशी हवी, मनात काय हवं, विचारात काय हवं, हाडामासाच्या शरीराने कशा ऍक्शन हव्यात, काय कृती घडली पाहिजे, हे ज्ञानाचं दर्शन आहे. आणि त्यातनं अज्ञानही सांगितलंय, म्हणजे काय नाही करायचं तेही सांगितलंय. आणि मग हे सगळं केल्यानंतर आपोआपच लास्ट स्टेज जी पुढे इथे सांगितलेली आहे ती येते. असं इतकं व्यवस्थित मी सांगितलंय असं ते म्हणतायत. तैसी सोपी मुख्य रचिली ही रीत पावावया भक्त मद्रुपाते, एरवी आघवे आत्माची केवळ ऐसे एक वेळ सांगू जरी, तरी बुद्धीसी ते आकळाया जड म्हणून उघड मांडिले हे. आता आपल्यासाठीच बोलतायत ते, अक्षरशः असं जाणवत आहे आपल्याला पण. असं झालं आत्मा, आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही, आत्मा आहोत शरीर नाही, करतोय आपण हे सगळं. हो आता आत्मा कळायला लागला, आता दुसऱ्याचा आत्मा कळतोय, आता ते राग मानायचा नाही हे कळतंय, तरी पण ते कळायला जड जातंय ना. तरी पण पुन्हा एकदा मनात प्रश्न आपल्या सगळ्यांचाच येतो, अरे मग ह्याच्या पुढे काय, कसं पोहोचणार मी माझ्या डेस्टिनेशनला, मी नक्की काय तयारी करायला पाहिजे, कशी माझी सवयी बदलायला पाहिजेत, कसं विचारांना बदललं पाहिजे, काय आणलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे, हे सगळं कळायला पुन्हा अभ्यास लागतोच ना. तरी बुद्धीसी ते आकळाया जड म्हणून उघड मांडिले हे, म्हणून हे एवढं डिटेलमध्ये मी इथे डिस्कस केलं असं ते सांगतायत. घेऊन या ध्यानी तुझे बुद्धिबळ तुझं आकळेला ऐशा रीती. आणि म्हणून इथे जरी अभ्यास करून घेतला तरी आपल्या बुद्धीला तिथे लावावं लागतं कसाला. म्हणजे काय, मनन आणि चिंतन. आपण जे ऐकलं सेशन मध्ये ऐकतो त्याचं सतत मनन चिंतन रुटीन वर्क करताना झालं पाहिजे, की हे ऐकलं होतं याला मी कसं करू. इथे पुन्हा स्वतःचा अभ्यास, स्वतःचा अभ्यास आवश्यक आहे ना. हे म्हणजे अक्षरशः म्हणजे प्रत्येकाला ना, अगदी मोठ्या मोठ्या स्टेजवर जाणाऱ्या संतांना सुद्धा स्व अभ्यास चालू असतो त्यांचा.
स्वतःचा अभ्यास चालू असतो आतमध्ये, आणि ते सुद्धा एकीकडे शरीर काम करतंय आतमध्ये, चिंतन आणि मनन आणि त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन की काय वाचलंय, मी नक्की कसं करायला पाहिजे, काय हे इंडिव्हिज्युअल वर्क आहे. ह्याला कोणी काही सांगू नाही शकणार कसं करायचं वगैरे. आणि तो का नाही सांगू शकणार? कारण प्रत्येक पॅटर्न, प्रत्येक माणूस, प्रत्येक शरीर वेगळं आहे ना. प्रत्येकाची बॅकग्राऊंड स्टोरी वेगळी आहे, आत्म्याची जडणघडण वेगळी आहे, पार्श्व भूमिका वेगळी आहे. त्यामुळे कोणी कोणाला सांगू नाही शकत. त्यात तो स्वतःचा अभ्यास आहे कसा करायचा. बुद्धीसी ते आकळाया जड म्हणून उघड मांडिले घेऊन या ध्यानी तुझे बुद्धिबळ. बुद्धीचं बळ, शक्ती तिथे वापरायची आणि मग तुला ते आकलन होत जाईल. हळूहळू हळूहळू अर्थ कळतील त्याचे. डीपर मिनिंग कळायला आपल्याला ते ताक घुसळल्या, दही घुसळून ताकातनं लोणी काढतात ना, तसं बुद्धीला घुसळावं लागतं. बुद्धीला आपल्या घुसळावं लागतं आत्म्याची हे करून, आणि तेव्हा ते लोणी निघतं ज्ञान स्वरूपाचं. आपल्याला अवेअरनेस येतो, आपल्याला क्लूज मिळतात, आयडियाज येतात. ओके, अच्छा, ओ, असं एकदम गुपित कळल्यासारखं कळतं की अच्छा हे इथेच माझं अडकलं होतं, हा प्रॉब्लेम होता, इथे मी चुकत होते. आणि मग आपल्याला सगळं गोंधळ कळतो जो जीवनात चाललेला आहे. पण आपल्याला बुद्धीला घुसळावं लागतं बळ वापरून त्याचं. सर्वदा सर्वत्र एकची संचले तेची सांगितले चतुर्विध. एकची तो परी विसाठाईज खास करोनी बाळास भरविती. तैसे एकची हे परी चतुर्विध करोनी विशद सांगितले हे. छोटा 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 घास करून तुम्हाला भरवलेला आहे बाळासारखा. त्यामुळे आता इथे कुठलीही कंप्लेंट करणं चालणार नाहीये. धनंजय एक क्षेत्र एक ज्ञान एक ते अज्ञान ज्ञेय एक. ते काय सांगतायत? वर म्हटलंय की वेगवेगळं करून घास भरवले, पण हे होतं एकच सगळं. आपल्याला वरण भात कालवते आई, अनेक घास करून घालते ना का अख्खा गोळा भरवते? नाही. पण तो असतो प्रत्येक घासात वरण भातच मिळतो आपल्याला, आई भरवत असते तेव्हा. तसं ती माता भरवती आहे परमात्मा श्रीकृष्ण. घासातला पदार्थ एकच आहे, पण ते असं काऊचा हा चिवचा असं करून 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 ते छोट्या बाळाला म्हणजे आपल्याला ते भरवतायत. आणि म्हणून ते म्हणतायत धनंजया ऐक, पार्था ऐक, क्षेत्र एक, ज्ञान एक, अज्ञान एक आणि ज्ञेय एक. दाविले हे येथे ऐसे विभागून तुझे अवधान जाणवनिया. आपल्याला जसं आई ते बघ तिकडे काय आहे करून एक घास भरवते, मग दुसरा घास भरवते. आपल्याला वाटतं बाप रे, एवढं 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 जेवलो आपण, खाल्ला वरण भातच. तर ते त्याला फोडून 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 अलग अलग करून सेपरेट करून डिटेल मध्ये सांगितल्यानंतर मग आपल्याला कनेक्शन प्रॉपर लागतं की कुठे चुकतंय, कुठे सही आहे, काय करायचंय आणि कुठे पोचायचंय. या चार गोष्टी सांगितल्या. एक कुठे काय सही आहे ते ज्ञान आहे, काय चुकतंय ते अज्ञान आहे, काय करायचंय हा पूर्णपणे विधी आहे, आणि पोचायचंय कुठे ते ज्ञेय आहे. दाविले हे येथे ऐसे विभागून तुझे अवधानत साणोनिया. दाओनी हे ऐसे जरी तुझ पार्था नाकळे सर्वथा अभिप्राय. तरी तुझी रीत स्वीकारो निसाच सांगू पुन्हा तेच एक वेळ. थकून नाही राहिला परमात्मा श्रीकृष्ण. तुला अजून एकदा दुसऱ्या पद्धतीनं सांगतो, तिसऱ्या पद्धतीनं सांगतो, चौथ्या पद्धतीने गळी उतरवायचंय, डोक्यात शिरू द्यायचंय त्याच्या पूर्ण. कारण युद्ध घडवायचंय, सत्कर्म करवायचंय. तो निमित्त आहे सगळ्या धर्मस्थापनेला, त्यामुळे त्याच्या गळ्यात ते ज्ञान उतरवायचंच आहे. मग पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढं सांगतो, थकणार नाहीये मी. तरी तुझी रीत स्वीकारो निसाच सांगू पुन्हा तेच एक वेळ. सांगेन पण पुन्हा तेच, पद्धत वेगळी असेल फार तर, पण ज्ञान एकच असेल. ऐसे चार भाग न करिता येते किंवा एकची ते न म्हणता. आता आत्मा आणि अनात्मा, आता भाषा शब्द बदलले पण तेच आहे. ज्ञान आणि अज्ञान तेच आहे.
ज्ञानाने आपल्याला आत्मा कळतो, अज्ञानाने अनात्मा कळतो. अनात्मा म्हणजे जो आत्मा नाही. आता आत्मा आणि अनात्मा ही दोन सारखी मानून बोलू आम्ही. परी गुडाकेशा एवढे करून करावे, मागू ते मागू तेत्वा द्यावे आम्हा लागी. पण त्याच्या बदल्यात ते काहीतरी प्रॉमिस घेतात. तरी सर्वांगाचे करून या कान देई अवधान ऐकलेची. मागतायत तरी काय? तर ऐकण्याचा प्रयत्न कर, पूर्ण लक्ष देऊन ऐका. आता मी काय सांगणार आहे ते, असं ते म्हणतात. आत्मा आणि अनात्मा, आत्मा अनात्मा विवेक बुद्धी विचार, आत्मा अनात्मा विचार म्हणजे पुन्हा विवेकच. आत्मा म्हणजे शक्ती काय आहे आणि शक्तीहीन असलेली वस्तू काय आहे ते ओळखायचं आहे, आणि त्यातनं शक्तीला घ्यायचंय आणि शक्तीहीनाला टाकायचंय, म्हणजे विवेक आहे. देवाचे हे बोल परिसोनी पार्थ, झाला रोमांचित हर्ष बरे. तेथ हरी म्हणे होसी भला चांग, परिहर्षा वेग आवरी का. हर्षाचा आनंदाचा आवेग आवर. कारण कधी कधी आवेगात आपण सगळं महत्वाचं पॉइंट्स विसरून जातो. इतका आनंद होतो आणि अति दुःख, हे दोन्ही वाईट आहे. मध्ये पाहिजे बॅलन्स. तेथ हरी म्हणे होसी भला चांग, परिहर्षा वेग आवरी गा. असो अर्जुनाचा ऐसा हर्षा वेग, आवरोनी मग तया लागी. सांगू म्हणे ऐक म्हणे देव ऋषिकेश, प्रकृती पुरुष विभाग हा. जया मार्गा लागी धनंजया जगी, बोलती गा योगी सांख्य ऐसे. सांख्य योगाला आता ते निरूपण करता आहेत, ज्याच्यामध्ये सांख्यामध्ये आत्मा अनात्मा विचार केला जातो. सांख्य योगामध्ये त्याच्याबद्दल आता हे इथे निरूपण करणार आहेत. जयाचे महत्व वर्णावया पूर्ण, कपिल होऊन आलो येथे. तोची एक आता प्रकृती पुरुष विवेक निर्दोष सांगू आम्ही. विवेक, प्रकृती आणि पुरुष आहेत शिवशक्ती स्वरूप, पण आत्मा आहे पुरुष शिव, आणि प्रकृती आहे जी विस्तारलेली आहे, जी माया रूपिणी आहे, आणि म्हणून ती अनात्म आहे. आपल्याला दिसणार पूर्ण सृष्टी ही मायानी निर्माण झालेली आहे. त्याच्यात रमायचं नाहीये, त्याच्यात जीव शोधायचा आहे, त्याच्यात आत्मा शोधायचा आहे, त्या आत्म्याला कळून घ्यायचंय, त्यातनंही बाहेर पडायचंय. कारण शेवटी फक्त पुरुषच उरतो, उत्तम पुरुष. दुसरं काहीही उरत नाही. आत्मा उरतो, परमात्म्याचा एनर्जी उरते, बाकी काहीही उरत नाही. आणि म्हणून प्रकृती पुरुष विवेक, आत्मा अनात्मा विवेक. विवेक हा शब्द महत्वाचा. प्रकृती पुरुष, प्रकृतीम पुरुषम चैव विंध्यनादी उभावपि, विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. अनादि पुरुष अनादि प्रकृती ऐसी दोन्ही होती सारखीच. एकाच शक्तीनी दोन प्रकारे विभिन्न विभागलं जाऊन ही सृष्टी निर्माण केलेली आहे. परमात्म्याला सृष्टी करण्यासाठी आपल्यातल्याच एका भागाला वेगळं करून नाट्य स्वरूपात ही सृष्टी निर्माण करावी लागली. हे त्याचं सगळं कथानक आहे, त्याची क्रिएटिव्हिटी आहे. हायेस्ट कॉस्मिक क्रिएटिव्हिटी आहे त्याची. आणि म्हणून पुरुष पण अनादी आहे आणि प्रकृती पण अनादी आहे, ज्याला अंत नाही. अनादी अनंत. अनादी पुरुष अनादी प्रकृती ऐसी दोन्ही होती सारखीच. रात्र आणि दिन जैसी का संलग्न, तैसीच ही जाण तत्वे होती. संलग्न आहेत ना, जोडूनच येतात रात्र आणि दिवस. त्याच्यामध्ये छाया नवे देह, जरी ती देहासी
जोडोनिया जैसी राहे नित्य आपली सावली. जी सावली आहे ती देहाचा पार्ट नाहीये, पण लाईटच्या प्रकाराने आणि लाईट जिथून येतो त्याच्याप्रमाणे ती सावली मागे पुढे शरीराला जोडलेलीच अशी पडलेली जमिनीवर दिसते आपल्याला. पण ती शरीराला तशी जोडलेली नाहीये, पण जोडलेली आहे. अशा तो माया आणि पुरुष पुरुष आणि प्रकृतीचा संबंध आहे. किंवा कणसात कोंडा आणि कण वाढती जुडवणं एकमेका. तैसीच अनादी सिद्ध ऐसी ख्याती प्रकृती पुरुष प्रकृती जोडप्याची म्हणलं, कारण शिवशक्ती आहेत. बोलिले जे सर्व तैसीच अनादी सिद्ध ऐसी ख्याती प्रसिद्ध आहे. प्रकृती पुरुष जोडप हे प्रसिद्ध आहे अत्यंत. हा, आता मी थोडस इथे एक्सप्लेन करून सांगेन. आता आपण दासबोध घ्या किंवा आता हा अ, अ, अभंग ज्ञानेश्वरी घ्या. आपण मागच्याच अध्यायात मागच्याच श्लोकांमध्ये कुठल्या तरी रिसेंटली ते जे वर्णन केलेलं होतं मनुष्य जन्माचं आणि वर्णन केलं आहे दासबोधामध्ये पूर्ण जीवनाचं मनुष्य जीवनाचं. त्याच्यात त्यांनी स्त्रीचा मोह, स्त्री लोलुपता किंवा स्त्रीच्या मागे पडलेला पुरुष किंवा स्त्रीच्या विचारांमध्ये जडलेला पुरुष असं करून अवहेलना केलेली आहे. तर बऱ्याचदा आपल्याला वाचताना कळतं, आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो, स्पेशली स्त्रियांच्या होतो, की स्त्री वाईट आहे का? मग स्त्रीला का असं घालून पाडून बोललेलं आहे? स्त्री तर शक्ती स्वरूप आहे, मग तिला असं का बोललेलं आहे? मग स्त्री वाईट आहे पुरुषासाठी असं का? तर ह्या प्रश्नांची उत्तरं मी इथे थोडीशी एक क्लॅरिफिकेशन देईन. आता इथे आपण काय वाचतोय? तैसीच अनादी सिद्ध ऐसी ख्याती पुरुष प्रकृती जोडप्याची. पुरुष आणि प्रकृती हे जोडपं आहे हे आपल्याला माहिती आहे. पुरुष हा शिव आहे, प्रकृती ही आदिशक्ती आहे, मां पार्वती आहे. आणि त्या दोन्ही शक्ती स्वरूपांनी सेपरेट होऊन ही सृष्टी निर्माण केली. प्रकृती ही मायेच्या रूपात झाली आणि ती दृश्य स्वरूपात आली आणि ती मोहात टाकणारी आहे. साधा आपण निसर्ग जरी बघतो आपल्याला मोह पडतो तिथे. आहा हा काय दृश्य आहे, आहा हा काय जागा आहे, किती सुंदर स्थान आहे, आपल्याला मोहात पाडतं. जरी ते नेचर असलं तरी आपल्याला तिथे मोहात अडकवतं. आपल्याला नुसतं आकाश दिसतं, आकाशातले रंग दिसतात, सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, तिन्ही सांजेला वेगळा, रात्री वेगळा. ते रंग आणि त्याचं स्वरूप आकाशाचं ते सुद्धा आपल्याला अत्यंत मोहात अडकवतो. कधी कधी सुंदर झुळूक वाऱ्याची आपण म्हणतो, हा किती सुंदर घर आहे, ही खिडकी किती छान आहे, यातनं किती छान हवा येते. म्हणजे काय की आपल्याला ती प्रकृतीतली वारा ही एलिमेंट किंवा हवा ही एलिमेंट आपल्याला मोहात पाडते. तर जेव्हा ती प्रकृती म्हणून आदिशक्ती जी स्वरूपिणी आहे ती प्रकृतीमध्ये जेव्हा कन्वर्ट होते त्या क्षणाला ती मोह स्वरूपात जाते. फार फार सटल डिफरन्स आहे तो, कळतंय? तर तो सटल डिफरन्स ना कळत नाही जडामधल्या माणसाला. आपल्याला वाटतं स्त्रीला का नावं ठेवली आहेत, सगळ्या स्त्रिया अशा असतात का, सगळ्या स्त्रिया असं असतं का, स्त्रीमुळे नुकसान होतं का, पुरुष कोणते सरळ असतात? पण तसं नाहीये. स्त्री जेव्हा मोह स्वरूपाला समजते आणि ती पूर्णपणे स्त्री शक्ती स्वरूपामध्ये बिहेव करायचं ठरवते, ती कधीही पुरुषाला बंधन बनत नाही. हे काहीतरी खूप आउट ऑफ द बॉक्स मी सांगते आणि बोलतेय. आता कसं हा प्रश्न पडेल की म्हणजे मला काय म्हणायचंय? म्हणजे जिथे त्यांनी म्हटलंय की पुरुष हा स्त्रीच्या मोहात चुकीची कामं करतो, स्त्री मोहात अडकून आपल्या दासबोधात वगैरे सांगितलेलं आहे
की आई वडिलांना सोडून देतो, त्यांचे हाल हाल करतो. दासबोधात खूप अत्यंत जबरदस्त वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण वाचलं त्याच्यातही स्त्रीच्या अ, पुढे झुकलेला पुरुष याची अवहेलना केलेली आहे, अज्ञानाचं निरूपण करताना, अज्ञान सांगताना. तर आता स्त्रीचा मग इथे रोल काय आहे? स्त्री वाईट आहे का? तर नाही. आता स्त्री सुद्धा सटली इकडे शिफ्ट होते का तिकडे शिफ्ट होते, त्याच्यावर तिची भूमिका ठरते. स्त्री ही जर मोह स्वरूपात बिहेव करत राहिली तर ती प्रकृतीचं रूप बनते आणि ती मग हार्मफुल आहे. पुरुषाच्या म्हणजे आत्म्याला हार्मफुल आहे. पुरुष म्हणजे पुरुष नाही, पुरुष म्हणजे आत्मस्वरूप. उत्तम पुरुष, आपल्यातला उत्तम पुरुष म्हणजे आत्मा आहे. इथे पुरुष म्हणजे मॅन, म्हणजे ह्युमन मॅन असं नाही म्हटलंय. ह्युमन बॉडी नाही म्हटलंय पुरुषातली. पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे मोह स्वरूपात टाकणारं बिहेवियर. तर जेव्हा पत्नी ही मोह स्वरूपात अडकवून पुरुषाला प्रपंचात खेचण्याचा आणि धरून ठेवण्याचा जेव्हा प्रयत्न करते, तेव्हा ती हार्मफुल सांगितलेली आहे आपल्या शास्त्रांमध्ये. आणि जेव्हा ती स्त्री, पत्नी कोऑपरेट करते पुरुषार्थाला, पुरुषाला त्याचा पुरुषार्थ म्हणजे आत्म्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करते, सपोर्टिव्ह राहते, त्याला मोटिवेट करते, तेव्हा ती आदिशक्ती स्वरूपा, शुद्ध स्वरूपा बनते. आय होप मी क्लिअर बोलते. आणि तेव्हा ती प्रकृती नसते. आणि म्हणून मागच्या वेळेला मी एक उदाहरण दिलं होतं की ऋषी पत्नी आपल्याला दिसतात की त्यांना मोटिवेट करताना दिसतात. की ऋषी पत्नी म्हणतात की जा तुम्ही तुमची तपस्या करा, तुमच्या आत्म्याचा जो रोल आहे तो करा, तुम्ही त्या ज्या पर्पज साठी इथे जे ऋषी म्हणून जन्म घेतलेला आहे अर्थवर, त्या पर्पजला कम्प्लीट करा. आपल्यात कधी त्या अडकवून माझं घर संसार चालवा, माझं हे सामान संपलं, ते सामान संपलं, घरातली कामं राहिली, असं करून त्यांनी हे नाही केलं. त्यांनी त्यांना मोटिवेट केलं की तुम्ही तुमची साधना करा. आता हे ऋषी पत्नीचं झालं. आता आपण तर ऋषी आणि ऋषी पत्नी नाही आहोत. फिजिकल प्लेनवर सामान्य माणसं म्हणून आपण जगताना आपण म्हणू आमचा नवरा काही ऋषी नाही आहे, ऑर्डिनरी मॅन आहे आणि आम्ही ऑर्डिनरी वुमन आहे. मग इथे ह्याचं ऍप्लिकेशन कसं होतं? कसं होतं तर त्याचं असं उत्तर आहे की जेव्हा पत्नी ही कुठल्याही प्रकारे पुरुषाला फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये खेचून नाही ठेवत, त्याला परमार्थाकडे मोटिवेट करते, त्याला आत्म्याचा अर्थ समजून घेण्याकडे मोटिवेट करते, ती गुरुच्या पावलांवर चालण्यासाठी मोटिवेट करते, गुरुच्या दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी मोटिवेट करते, तेव्हा ती उत्तम स्त्री आणि आदिशक्ती स्वरूपा बनते. आणि जी स्त्री नवऱ्याला प्रपंचात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करते त्याला आता हे काय आहे आपल्याला थोडस ऑफ ट्रॅक बोलते. एक ना मी कमेंट खूप ऐकली आहे, म्हणजे एक तर मी माझ्या क्लोज पर्सन कडनंच, रिलेटिव्ह कडनं मी एक कमेंट, एक सेंटेन्स ऐकलं होतं आणि मला तर ते डोक्यात गेलं होतं ते सेंटेन्स. एक वाक्य बोललं होतं, पुरुषांना ना काही समजत नसतं, पुरुषांना ना सगळं सांगावं लागतं, पुरुषांना सगळं एक्सप्लेन करून सांगावं लागतं, त्यांना मार्ग दाखवावा लागतो, तेव्हा त्यांना कळतं. अर्थ कळतोय? आता पहिले तर मला एक खटकतं, कारण आत्मा आहे त्याच्यात, त्यामुळे तो पुरुष आत्महीन, बुद्धिहीन, विचारहीन कसा असू शकतो, त्यामुळे मी या कॉन्सेप्टला खोडून काढते. पण समाजातला हा फिक्स कॉन्सेप्ट आहे की पुरुषांना कळत नसतं, त्यांना सांगावं लागतं, त्यांना सांगावं लागतं, त्यांना बायकोनी सांगावं लागतं, मुलांना आईनी सांगावं लागतं, तेव्हा त्यांना कळतं. असं स्टेटमेंट बऱ्याच आया आणि पत्नी करतात आणि बहिणी. पण मी त्याला बिलीव्ह नाही करत या कॉन्सेप्टला.
मला असं वाटतं जिवंत आहेस ना, आत्मस्वरूपात आहेस. तुझी बुद्धी जागृत कशी नाही, हा मी प्रश्न विचारेन माझ्या समोर जर असं कोणी म्हंटल तर, की तू सांग मग मला कळेल. सॉरी, जिवंत आहोत ना, मग कळलं पाहिजे असं माझं तत्व आहे. तर खेर जाऊ दे. पण आता इथे कळतंय का, पुरुषांना सांगावं लागतं. मग आता जेव्हा अशी व्यक्ती बरोबरची प्रपंचात इन्व्हॉल्व करून ठेवते, स्त्री, पत्नी, माता, भगिनी, बहीण, मुलगी, जी वडिलांना, नवऱ्याला, भावाला, आणखीन जे नातं असेल त्याला प्रपंचातच इन्व्हॉल्व करून ठेवते, ती स्त्री शक्ती स्वरूपा ऍक्च्युली होत नाही. ती प्रकृती स्वरूप होते, मोह स्वरूप होते, पाश निर्माण करणारी होते. ही कन्वर्जन होत आहे. पण आपल्याला एवढं माहिती नसतं, कारण हे ज्ञानाचा भाग आहे, हा विवेकाचा भाग आहे. आणि म्हणून नेहमी विचार करताना आपण मध्ये येणार नाही, असं जेव्हा स्त्री प्रयत्न करते तेव्हा ती शक्ती स्वरूपा होते. कुठल्याही प्रकारे बंधन नाही बनलं पाहिजे, पायातली बेडी नाही बनली पाहिजे पुरुषांच्या. आणि त्यांना सांगावं लागतं ना म्हणे, तर त्यांना सांगायचं की तुम्ही पुरुषार्थ करा. पुरुष जो आतमध्ये आहे त्याचा अर्थ समजून घ्या. आत्मपुरुष जो आहे त्याचा अर्थ समजून घेण्याच्या पाथवर चला. प्रपंचात रमू नका. हे आपल्याला बघायला मिळतं की हे 99% बायका किंवा 90% बायका नसतात शक्ती स्वरूपा. ते कन्वर्जन आपलं झालं पाहिजे. नाहीतर आपण प्रकृती स्वरूप बनतो, मोह पाश स्वरूप बनतो आणि आपण अडकवतो. हा त्याचा अर्थ आहे. आणि आता इथे तैसीच अनादी सिद्ध ऐसी ख्याती, पुरुष प्रकृती जोडप्याची. आणि म्हणून स्त्रीची अवहेलना केलेली आहे, कारण मॅक्झिमम स्त्रिया ह्या अडकवणाऱ्या आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ऋषी पत्नी सारख्या असतात. अगदी मी तर म्हणेन दुर्मिळ आहे, फार दुर्मिळ आहे. आणि म्हणून त्याची अवहेलना केलेली आहे शास्त्रांमध्ये. स्त्रीला अडचण आणि पायातली बेडी म्हणून सांगितलेलं आहे. स्त्री ही पुरुषाला मागे खेचणारी असं म्हटलेलं आहे. दुसरं सांगते, हा हा फिजिकल बॉडीतल्या डिफरन्सनी सांगितलं. आता मी इंडिव्हिज्युअल बॉडीतल्या डिफरन्स मधला सांगते अर्थ. आता आपण स्त्रिया, आता समजा मी मला स्वतःला घेतलं समजा, तर माझ्यातली पुरुष कोण आणि माझ्यातली प्रकृती कोण. तर माझ्यातला पुरुष हा आत्मा आहे आणि माझ्यातली प्रकृती फेमिनाईन क्वालिटी, फेमिनाईन आस्पेक्ट आहे. दया, क्षमा, शांती, प्रेम, माया, ही सगळी प्रकृती स्वरूपा बनते. आणि मी जर ह्याच्या आहारी जाऊन आत्म्याचा पाथ अडवला, आत्म्याचे प्रोग्राम अडवला, आत्म्याचं पर्पज अडवलं, तर मी माझ्यातली प्रकृती, माझ्यातली स्त्री माझ्यातल्या पुरुषाला मागे खेचेल. हे मी एका स्त्री मधलेच पुरुष प्रकृती एक्सप्लेन करते. ठीक आहे, हा दुसरा डायमेन्शन घेतला जो डीपर डायमेन्शन आहे, इनर डायमेन्शन आहे, डिवाइन मिनिंग आहे. ठीक आहे. तर आतमधल्या आपल्या आता ह्याचं विवेचन ना विवेक चूडामणीमध्ये मी व्यवस्थित केलेलं होतं. त्याच्यात सुद्धा पुरुषार्थ 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 पुरुष जन्म असं सतत 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 आदि आदि शंकराचार्यांनी उल्लेख केलेला आहे. तेव्हा मी सांगितलं होतं की असं कोणीही समजू नका की स्त्री जन्म वाईट आहे आणि पुरुष म्हणून येऊ तेव्हाच मुक्ती मिळेल, असं नाहीये. पुरुष म्हणजे आत्म्याशी संलग्न असलेला पुरुषार्थ, मस्क्युलाइन क्वालिटी आपल्यातली. आणि स्त्री म्हणजे फेमिनाईन आस्पेक्ट आपल्यातला, जो कनेक्ट होतो लोअर व्हेइकलशी, मन, बुद्धी, विचार आणि फिजिकल बॉडी ह्याच्याकडे खेचते ती प्रकृती. आणि फेमिनाईन एनर्जी मायेच्या पाशात अडकवते आपल्याला. दुसऱ्याचा अति दया, अति सॉफ्टनेस,
अति काइंडनेस हे मायेचे प्रकार आहेत आणि फेमिनाईन आस्पेक्ट आहेत, जे आपल्यातल्या आत्मपुरुषाला, मस्क्युलाईन एनर्जीला प्रोग्रेस करायला, पर्पस पर्यंत पोहोचायला अडकवते. आता हे पण आपल्या आतलं जोडपं आहे पुरुष प्रकृतीचं. त्याचाही अर्थ इथे लावून घ्या. तैसीच अनादी सिद्ध ऐसी ख्याती पुरुष प्रकृती जोडप्याची. पुरुष आणि प्रकृती, फेमिनाईन अँड मस्क्युलाईन अँड फेमिनाईन, दोन्ही एनर्जी तुम्हाला सगळ्या जगभरात दिसतील, आत आणि बाहेर. या दोन्ही क्वालिटीज सगळीकडे आहेत. मस्क्युलाईन आणि फेमिनाईन ह्याच्याशिवाय कॉम्बिनेशन बनून एक स्वरूप ऑब्जेक्ट बनत नाही. त्याच्यात दोन्ही आस्पेक्ट लागतात. त्याच्याशिवाय ते परिपूर्ण नाही होत. कारण ही युनिव्हर्सच अशी बनवलेली आहे देवाने, दोन घटकांनी एकत्र येऊन केलेली. त्यामुळे प्रत्येक एलिमेंट मध्ये पुरुष आणि प्रकृती आहेत. प्रत्येक एलिमेंट मध्ये मस्क्युलाईन एनर्जी आहे आणि फेमिनाईन एनर्जी आहे. दोन्ही आस्पेक्ट आहे, त्याच्याशिवाय ते कम्प्लीट नाही आहे. त्यामुळे आपल्या आपल्या इंडिव्हिज्युअल पाथवर आपण जेव्हा इमोशनल होतो, अति इमोशनल, अति मेंटल वर्क करतो, अति फिजिकल वर्क मध्ये अडकतो, ह्याचं करायचंय त्याचं करायचंय, जाऊ दे याला असं होतंय, जाऊ दे त्याला तसं, ह्याची अतिशयोक्ती होते. नीट समजून घ्या. ह्या इमोशनल, मेंटल, फिजिकल ऍक्टिव्हिटीजची अतिशयोक्ती होते आणि आत्म्याची उन्नती थांबते. तिथे प्रकृती म्हणजे स्त्री स्वरूपा आपल्याही पुरुषाचे पाय मागे खेचत आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मस्क्युलाईन एनर्जी काय आहे? डिटर्मिनेशन, ध्यास, प्रयत्न, एफर्ट्स, कॉन्सन्ट्रेशन, पॉवर, हे सगळ्या पुरुषाच्या क्वालिटी आहेत. पुरुषार्थ म्हटलेला आहे. ज्या स्त्रीमध्ये हा पुरुषार्थ असतो, ती कणखर असते, ती डिसिप्लिनरी ऍटिट्यूडची असते आणि काही झालं तरी ती स्वतःचा फोकस सोडत नाही. चाहे ती शरीरानं स्त्री असू दे. आपल्याला दिसतं की ती घोड दौड करताना दिसते. अक्षरशः ती जरी फिजिकल प्लेनवर बाई म्हणून जगत असली तरी तिनं तिचा ध्यास सोडलेला नसतो. कारण तिच्या पुरुषार्थाच्या मध्ये ती फेमिनाईन आस्पेक्ट स्त्री देहात असूनही येऊ नाही देत. पुरुषार्थ पूर्ण होत असतो तिथे. हे झालं स्त्री देहाबद्दल. आता पुरुषामधलं पुरुष आणि प्रकृती. पुरुषामध्ये पुरुषाचा आत्मा तर आहेच आहे, पण पुरुषामध्ये सुद्धा स्त्री आस्पेक्ट आपल्याला दिसतात. पुरुषामध्ये दयाळू, प्रेमळ, कृपाळू, काइंड, मदत करणारे, अडकणारे, ही माझी आई, ही माझी बायको, ही माझी मैत्रीण, हा माझा नेबर, हा माझा काय ऑफिस मधला कलीग, त्याच्यामध्ये मायेच्या पोशात अडकून 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 त्यांचा विचार, त्यांची मदत, त्यांना काम करायचंय, त्यांना हेल्प करायचे, ह्याच्यामध्ये जेव्हा तो अडकतो आणि पुरुषार्थ बाजूला राहतो, आत्म्याचं पर्पज बाजूला राहतं, बाकीचा प्रपंच होत राहतो. म्हणजे तो प्रकृतीच्या तडाख्यात अडकलेला पुरुष आहे. हा मी मॅन, ह्युमन मॅन म्हणजे पुरुष, स्त्री आणि पुरुषातला पुरुषाला एक्सप्लेन करते आता. त्यातला पुरुष प्रकृती गोंधळ एक्सप्लेन करते. तर पुरुषाचं काम हे आहे अति काइंड, अति हे. आता गंमत आहे, मग तुम्ही म्हणाल मग काय ॲरोगन्स पाहिजे का, इग्नोरन्स पाहिजे का? तर नाही. मग तिथे येतो बॅलन्स. बॅलन्स येतो तिथे. स्त्रीनं सुद्धा मस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जीचा बॅलन्स ठेवायचा आहे. पुरुषांनी सुद्धा आतल्या मस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जीचा बॅलन्स ठेवायचा आहे. आणि हा बॅलन्स सांगतो विवेक. विवेक म्हणजे बॅलन्स. विवेकचं दुसरं डेफिनेशन आहे बॅलन्स. आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे जीवनामध्ये. कुठेही अति वाहून जाताना दिसलं की थांबवता आलं पाहिजे. थांबायचं कुठे म्हणजे विवेक माहिती पाहिजे.
काहीही अति आत्म्याचा उन्नतीकडे धावणारे मग सगळं इकडे सोडतात. इकडे सगळा गोंधळ. ते सुद्धा आपल्या अध्यात्मात नाही म्हणून सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही प्रपंचात पडलेला आहात ऑलरेडी आणि प्रपंच अर्धवट आहे, तेव्हा तो बॅलन्स अत्यंत आवश्यक आहे. हा, प्रपंच म्हणजे आता तुमचा प्रपंच म्हणजे सगळा संसार करून झालेला आहे, वृद्धापकाळ चालू आहे, मग तिथे पूर्णपणे आपण पुरुषार्थाकडे बघितलं पाहिजे. मुलं बाळं मोठी होऊन त्यांच्या मार्गाला निघून गेलेली आहेत, चिमण्या पाखरं आपली सगळी. मग मात्र आपण पुरुषार्थ प्रायोरिटी येते, प्रपंच मागे पडतो. म्हणजे काय की आपण कुठल्या एज मध्ये आहोत, आपलं आपलं वय काय आहे, आपण कुठल्या स्टेज मध्ये आहोत, ह्युमन फिजिकल प्लेनच्या कुठल्या स्टेज मध्ये, ह्युमन लाईफच्या कुठल्या स्टेज मध्ये आहोत. स्टुडंट स्टेज मध्ये असेल तर वेगळे नियम लागतात, वेगळ्या पद्धतीनं हँडलिंग होईल. जर अडल्ट आणि प्रापंचिक आहे, मिडल मॅन आहे, मिडल एज पर्सन आहे, स्त्री आहे किंवा पुरुष, तिथे बॅलन्स वेगळ्या पद्धतीने येतो. वृद्धापकाळामध्ये सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज कंप्लीट झालेल्या आहेत, काहीही उरलेलं नाहीये, प्रपंच सार्थकी झालेला आहे, तेव्हा बॅलन्स बदलतो. म्हणजे काय, प्रत्येक पायरीवर विवेक सोबत हवा. प्रत्येक पायरीवर कळलं पाहिजे स्त्री आणि पुरुषाचा बॅलन्स काय आहे, पुरुष प्रकृती आपल्यातली बॅलन्स स्टेट मध्ये आहे की नाही. कधी कधी आपल्याला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, गुरूंनी काहीतरी कन्वे केलेला आहे मेसेज, गायडन्स आलेला आहे, आणि आपण अति आध्यात्मिक ह्याच्यामध्ये वळतोय. ते चुकीचं होतं. मग पुरुषार्थ वाढला आणि प्रकृती वीक झाली. तुमचं प्रपंचात लक्ष नाहीये, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी सोडून तुम्ही कुठेही नाही जाऊ शकत. मग बॅड कर्म क्रिएट होत. अशी सगळी चेन आहे ती. आणि म्हणून इथे म्हटलंय तैसीच अनादी सिद्ध ऐसी ख्याती. ख्याती का म्हटलं आहे? ख्याती म्हणजे प्रसिद्ध, प्रसिद्ध आहे. पुरुष प्रकृती जोडपं हे फार प्रसिद्ध आहे, आणि हे सर्वत्र दिसतं आपल्याला, आतमध्ये, बाहेर आणि युनिव्हर्स मध्ये, प्रत्येक सिच्युएशन मध्ये. बोलिले जे सर्व क्षेत्र येणे नावे, येथे ते जाणावे प्रकृती गा. बघा, मी पुढची लाईन बघितली पण नव्हती, तेच सांगितलं मगाशी, मी एक्सप्लेन करून सांगितलं की स्त्री म्हणजे, प्रकृती म्हणजे लोअर व्हेइकल्स आहेत, ती तुम्हाला इमोशन, मेंटल आणि फिजिकल गोष्टींमध्ये अडकवून ठेवते, आणि त्या प्रकृतीला बॅलन्स करणं फार आवश्यक आहे. बोलिले जे सर्व क्षेत्र येणे नावे, येथ ते जाणावे प्रकृतीगा. आणि क्षेत्रज्ञ आत्मा म्हणजे पुरुष, तो जाण निसंदेह. क्षेत्रज्ञ पुरुष आहे आणि क्षेत्र ही प्रकृती आहे. आता हा आपल्या शरीरातलं झालं. आता आपण नेचर मधलं घेऊया, जी बाहेर प्रकृती प्रकृती आपण म्हणतोय, ही सगळी प्रकृती आहे, आदिशक्ती विस्तारलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोणती आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ? तर त्या सगळ्या प्रकृतीमधला जो जिवंतपणा, जो आत्मा आहे, झाडांमध्ये पाण्याच्या पाणी पाणी असण्यामध्ये जिवंतपणा, एअरच्या एअर असल्यामधला जिवंतपणा, आकाशातलं आकाश जिवंत तत्व, वायूतलं तत्व, अग्नीतलं अग्निपण, त्याच्यानंतर भूमीतलं अर्थ मधलं अर्थचा डिवाइन आस्पेक्ट, पक्ष्यांमधला आत्मा, झाडातला आत्मा, प्राण्यांमधला आत्मा, कीटकांमधला आत्मा, हे सगळे क्षेत्रज्ञ होतात. आणि त्यांची शरीर, प्राण्यांची शरीर, माती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मिनरल्स, दगड, माती, त्याच्यानंतर बाह्य स्वरूप सृष्टीचं, नेचरचं, झाडाचं खोड, पानं, फुलं, हे जे मटेरियल जे आहे, जसं आपलं शरीर आहे ना, तसं त्यांचं पण एक मटेरियल आहे ना, जे सडून जातं. फुल पडून खाली जुनं झाल्यानंतर सडून जातं, फळ खाली पडतं तेव्हा ते सडतं, तर त्यातला आत्मा निघून जातो.
त्या झाडातला आत्मा निघून गेल्यानंतर झाड सुकून कोमेजून खाली पडतं. ते आहे प्रकृती. आणि त्यातलं आत्मजिवंत तत्व जे आहे, जे सजीवपणा देतं सृष्टीला, ते आहे क्षेत्रज्ञ, म्हणजे पुरुष, म्हणजे शिव आस्पेक्ट. आणि जे त्याची बॉडी आहे ती आहे क्षेत्र म्हणजे प्रकृती. याच्यातनच तुम्हाला कळलं असेल की शिवशक्तीनं एकत्र येऊन कसं गुंफलं आहे हे युनिवर्स आणि ही अख्खी सृष्टी. आपल्याला कळतच नाही की ते कुठे सेपरेट आहेत. जिवंतपणा हे प्रत्यक्ष क्षेत्रज्ञाचं स्वरूप आहे, शिवाचं स्वरूप आहे, परब्रह्माचं तत्व आहे जिवंतपणा, आत्मा असलेली वस्तू. त्या दगडा मातीत पण आत्मा आहे, पण पुन्हा त्याला बाह्य स्वरूप पण आहे. आणि म्हणून एका स्टेजवर पुढे जाऊन त्यांनी म्हटलेलं आहे काहीच उरत नाही. मागच्या एका आपल्या आत्ताच परवाच्याच अध्यायात श्लोकामध्ये येऊन गेलं की शेवटी सगळं तोच आहे. म्हणजे काय की आपल्याला अल्टिमेटली एंडच्या साधनेच्या एंडला प्रकृतीला पूर्णपणे टाकायचं आहे, सोडायचं आहे, खाली टाकायचं आहे आणि फक्त पुरुषाला, शिवतत्वाला, परब्रह्म तत्वाला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून एंडला ते म्हणतात शेवटी जाऊन की फक्त तोच आहे, फक्त ते एकच आहे जे डोळ्यांनी दिसत नाही. निर्गुण निराकार आत्मतत्व, परमात्म तत्व हे का म्हणतात? कारण प्रकृती ही काय म्हणतो, हे आहे, विनाशकारक आहे, विनाश होतो, दी एंड होतो प्रकृतीचा. झाडं मरतात, दगड फुटतात, तुटतात, तुकडे तुकडे होऊन ते तसेच जमिनीमध्ये, अर्थ मध्ये सामावतात, शरीर सामावतात सगळ्यांची, फुलं फळं सगळी सामावून जातात मातीत. आणि म्हणून त्याच्यातलं आत्मतत्व शेवटी कळतं आणि शेवटी वननेस म्हणजे तो अशा अर्थाने समजतो की अरे बापरे सगळं एकच आहे, असं लक्षात येतं शेवटी जाऊन. आणि म्हणून तेव्हा त्यांनी म्हणलं तर बोलण्यासारखं काही उरतच नाही. आठवत असेल मग आता परवाच्याच आपल्या सेशन मध्ये होतं ते श्लोक. किंवा कणसात नाही, आणि जया नाव क्षेत्रज्ञ म्हणून पुरुष तो जाण निसंदेह. नावे भिन्न भिन्न परिनिरूपण एकची ही खुण चुकू नये. आता कळलं, नाव भिन्न भिन्न आहेत, प्रकृती, पुरुष, दगड, माती, आमक ढमक, पण खूण एकच आहे. ते चूक नाही झाली पाहिजे असं ते सांगतायत. आणि यासाठी त्यांनी मगाशी म्हटलं होतं की तोच आहे, मी वेगळा वेगळा घास करून तुला सांगितला. भात वरण, वरण भातच होता, पण त्यातला एक एक घास, एक एक घास, एक एक घास सांगितला. हे आहे, ते अज्ञान आहे, ज्ञेय आहे, ज्ञान आहे, ज्ञाता आहे. ते त्यासाठी वेगळं वेगळं, पण एकची खूण चुकू नये. एकच आहे शिवतत्व, परब्रह्म तत्व, कॉस्मिक परब्रह्मन. तरी पंडुसुता केवळ जी सत्ता ओळख तत्वता पुरुष तो. सगळी सत्ता कोणाची आहे? पुरुषाची आहे, परब्रह्माची आहे, कॉस्मिक परब्रह्मनच आहे, दुसरं काही नाही. सगळा मायेचा पसारा आहे, त्याचं आवरण आहे, गळून पडणार आहे, पडलेलं दिसणार आहे आपल्याला, नाशिवंत आहे. म्हणून प्रकृती ही नाशिवंत म्हटलेली आहे. आणि पुरुष हा अखंड टिकणारा असा पुरुष शक्ती सांगितलेली आहे, आत्मशक्ती. तरी पंडुसुता केवळ जी सत्ता ओळख तत्वता पुरुष तो. पुरुषाचीच सत्ता इथे आहे अख्ख्या सृष्टीमध्ये. सत्ता योगे क्रिया होय जी जी सर्व प्रकृती हे नाव तियेसीच. त्या ऍक्शन्स होतात, जे रनिंग होतं, चालते सगळी सृष्टी, त्याला प्रकृती हे नाव आहे. 10 ही इंद्रिये, मन आणि बुद्धी, अंतःकरणादी विकार हे होती सकळ ही प्रकृतीपासून सत्वादी त्रिगुण धनंजया.
आता त्यांनी आपल्या शरीराबद्दल सांगितलंय. आता आत्ताच सांगितलं बरंच, प्रकृती म्हणजे लोअर व्हेइकल्स. मग आपली 10 इंद्रिय व्हेइकल मध्येच येतात. 10 इंद्रिय कुठे आहेत? आपल्या शरीरात आहेत, जड शरीरात, हाडामासाच्या. मन आपलं मेंटल बॉडी आहे. बुद्धी आपली ऍबस्ट्रॅक्ट व्हेइकल आहे, विचार करण्याचं. आत्म्याचं इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे ते सुद्धा लोअर 3 व्हेइकल्स मध्ये येतं. अंतःकरणही तसंच आहे, ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. आणि विकार म्हणजे सब्जेक्ट इंद्रियांचे, ते सुद्धा मन आणि इमोशनल बॉडी, सूक्ष्म शरीरात अडकलेले आहेत. म्हणजे काय, की हे सगळं होती सकळही प्रकृतीपासून. सत्वादी त्रिगुण धनंजया, आणि हे त्रिगुण पण तिथूनच निर्माण होतात. त्रिगुणांची निर्मिती पण तिथूनच होते. म्हणजे काय, हे सगळं लोअर 3 व्हेइकल्सचा पार्ट आहे, जी प्रकृती नामक आहे. सर्व क्रियाशक्ती प्रकृतीची जाण होय जी कारण कर्मा लागी. आणि आपल्याकडनं कर्म म्हणून नावाची जी वस्तू घडते, या लोअर 3 व्हेइकल्स ना क्रिया करायला लावणारी शक्ती स्वरूपा आहे, जी मोहक आहे. मन आपलं क्रिया करतं विचार करण्याचं. इमोशन आपल्या मेंटल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, आपली इमोशनल बॉडी काही ना काही काही ना काही आकार देत राहते आपली. असं असेल तसं असेल, ह्यानी हे केलं त्याने ते केलं, कर्म घडवते आपल्याकडनं. इमोशन ऑल्सो कर्म. आपल्या भावना या कर्म आहेत. आपले विचार हे आपल्याकडनं घडणारं कर्म आहे, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणून ही सर्व क्रिया शक्ती प्रकृती ती जाण होय जी कारण कर्मा लागी. सगळ्याचं मूळ कारण काय कर्म घडण्याचं? प्रकृती म्हणजे लोअर 3 व्हेइकल्स. आणि त्यातले हे सगळे 10 इंद्रिय, मन, बुद्धी, अंतःकरण, विकार आणि सत्वादी त्रिगुण, हे सगळे मिळून आपल्याकडनं कर्म घडवतात. दे आर रिस्पॉन्सिबल. पण आत्मा जर जागृत असेल तर हे सगळं घडत नाही. पुरुषार्थ तिथे चालू राहतो विवेकाच्या साहाय्यानं. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते. पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. तेथे इच्छा आणि बुद्धी धनंजया आदी अहंकारा जन्म देती. मग जीवा लागी इच्छा आणि बुद्धी लाविती त्या नादी कारणाच्या. किती एक्सप्लेन करून, किती काय एफर्ट टाकलाय परमात्म्याने. हर छोटी गोष्ट समजावून सांगितलेली, हर एक कॉर्नर त्यांनी सोडला नाहीये. ते आता जेव्हा कर्माबद्दल ते बोलतायत, तर कर्म घडण्याचा मागे कोण असतं? इच्छा आणि बुद्धी. अमक्याची इच्छा झाली, तमक्याची इच्छा झाली, याची इच्छा झाली, त्याची इच्छा झाली, बोलण्याची इच्छा झाली, विचार करायची इच्छा झाली, आणि बुद्धी त्याला साथ देते. आणि या दोन्हीच्या कारस्थानातनं अहंकाराचा जन्म होतो. अहंकार म्हणजे आय मी मायसेल्फ. हे सगळं कोण करतंय? माझी इच्छा, माझी बुद्धी, मला असं वाटलं. अहंकाराला जन्म देते. मग जीवा लागी इच्छा आणि बुद्धी लाविती त्या नादी कारणाच्या. कारण हे नाव इष्टवस्तुसीच धनंजयासाच ओळख तू. आणि इष्टवस्तू लाभावी म्हणून करणे प्रयत्न जो जो काही. तया प्रयत्नाचं कार्य ऐसे नाव म्हणे कृष्णदेव सिद्धराजो. कृष्णदेव सिद्धांचा राजा आहे. बळावता इच्छा मदाची बळे चेतवणी मिळे मना लागी. आता आता हे सगळं अहंकार जेव्हा निर्माण होतो आणि त्यातनं कारणांना नादी लावतो. कारण हे नाव इष्टवस्तुसीच धनंजया जाण साच ओळख तू. आणि इष्टवस्तू लाभावी म्हणून करणे प्रयत्न जो जो काही. आता आत्माच आहे, या सगळ्यांना चालवतं पण कोण आहे? आत्मा आहे. आणि त्या आत्म्याला लोअर व्हेइकल्स नादाला लावतात. पण आत्म्याला काय माहिती पाहिजे? इष्टवस्तू. आपलं जे क्षेत्रज्ञाला माहिती पाहिजे की कुठे जायचंय,
तिचा पर्पज काय आहे? परब्रह्म, इष्ट वस्तू, ज्ञेय वस्तू जी साधायची आहे त्याची ओळख पाहिजे. इष्ट वस्तू लाभावी म्हणून करणे प्रयत्न जो जो काही, त्यांनी ह्या काय खालच्या गोष्टींचं न ऐकता त्यांनी आपल्या आत्म्याला कामाला लावलं पाहिजे. आपली वस्तू मिळवण्यासाठी, परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी, त्या मार्गावर कार्यरत होण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक लागावं लागतं. आपोआप काही होत नाही. तया प्रयत्न असं कार्य ऐसे नाव म्हणे कृष्णदेव सिद्धराज. तेही आपल्याकडनं कार्य घडतं आत्म्याला उन्नतीच्या मार्गावर लावणं. बळावता इच्छा मदाची या बळे चेतवणी मिळे मना लागी. आणि हे जर उलट झालं तर सगळा उलटा गोंधळ होतो. मग त्याची मन इंद्रियाकडून व्यापार करून घेई सर्व. आत्मा जेव्हा कॅप्टिव्हिटी मध्ये जातो, लोअर व्हेकल्सच्या बंदी बनतो, आत्मा बंदी बनतो लोअर थ्री व्हेकल्सच्या मध्ये. आणि जसं म्हणेल तसं लोअर थ्री व्हेकल्स आत्मा मुकाट्याने गायकत जातो आणि करत जातो. मग इच्छा बळावतात, मद अहंकार गर्व तो बळावतो. मग त्याला मन आणखीन पुसण्या लावतं, आणखीन असं कर तसं कर तसं कर. मग त्याची मन इंद्रियाकडे, मग त्यांचे हे कोण आहेत? इंद्रिय, घोडे. घोड्यांची उपमा दिलेली आहे. इंद्रियांकडून मग व्यापार होतात, म्हणजे तुमचं कर्म घडतं. नाही नाही ते ऐसी सर्वेंद्रिया मिळे जी प्रेरणा कर्तृत्व अर्जुना जाणतेची. म्हणून या कार्या कारणा कर्तृत्वा प्रकृती पांडवा मूळ होय. या सगळ्याच्या मागे कोण आहे? हे पांडवा तू समजून घे. या सगळ्याच्या मागे प्रकृती आहे. लोअर थ्री व्हेकल्स, कार्य कारण आणि कर्तृत्व, या तीन गोष्टी घडण्याच्या मागे लोअर थ्री व्हेकल्स, प्रकृती, मोहपाशात अडकवणारी ती मूळ आहे. आणि म्हणून मी म्हंटल स्त्री आणि पुरुष ह्याला का अशी अवहेलना केलेली आहे? ती यासाठी, कारण ती कार्य कारण आणि कर्तृत्व घडवते त्या पुरुषाकडनं. स्त्री स्वरूपा जी असते ती, आणि म्हणून ती नाश करते त्या पुरुषाचा, चुकीच्या मार्गाला पुरुषांना घेऊन जाते. आणि म्हणून संन्यासी लोक स्त्रीची अवहेलना करतात, ते त्यासाठी लोअर थ्री व्हेकल्सचा पार्ट बनतात. तिहींचाही ऐसा होता समवाय, प्रकृती ती होय कर्मरूप. परिवाडे पार्था गुणाचा ज्या जोर, तैसीच साचार बने तीही. आता गुण कोणते असतील? सत्वगुण, तामसिक गुण, रजोगुण, हे जसे आतमध्ये असतील त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आणखीन त्याला हवा मिळते आणि आणखीन भुपाट्याने वाढतं. सत्वगुण असेल तर ठीक आहे, बॅलन्स होईल जर गडबड झाली तर काही काळानंतर. रजोगुण असेल तर तो रमून राहतो प्रपंचात, आणि तामसिक गुण असेल तर वाईट संगतीला लागतो, वाईटाकडे नेतो. असे ते तीन गुण आहेत. तसं तसं सगळा कार्यभाग घडणार. जया कर्मा सत्व गुण अधिष्ठान, सत्कर्म ते जाण धनंजया. आत्ताच सांगितलं, सत्वगुणी असेल आतमधली शक्ती, जे काही आहे ती आतमधले गुण, आतमधली वृत्ती, तर तिथे सत्कर्म म्हणजे कुठेतरी चांगलं कर्म घडतं. आणि हळूहळू हळू मागच्या वेळेला सांगितलं तसं ग्रॅज्युअली तो स्पिरिच्युअल पाथवर चढायला लागतो. होय रजोगुण पासून जे कर्म सर्वथा मध्यम जाणावे ते. म्हणजे कधी जातात हे ऐकायला, कधी कुठली तरी काय म्हणतात ते पारायण वगैरे ऐकतील, सत्संग वगैरे बघतील, आणि मग संध्याकाळी तिकडे पार्टीला पण जातील. दिस इज रजोगुण. दोन्हीकडे आपले एक पाय याच्यात एक पाय त्याच्यात, दोन्ही आपलं करत राहतात. ना ते इकडचे असतात ना ते तिकडचे असतात. कळतंय? असे लोक आपल्याला मिळतात. आम्हाला सगळं आवडतं, आम्ही आध्यात्मिक पण वाचतो आणि आम्ही सगळं बाकीचे उद्योग पण करतो. तो रजोगुण. आणि तमोगुणी जयांची उत्पत्ती निषिद्ध ती होती ही न कर्मे. दारू पिणं, नॉनव्हेज खाणं, पार्ट्या करणं,
घाणेरड्या गोष्टींची चर्चा, विचार, चिंतन, मनन, कर्म करणं हा तमोगुण आहे. भली बुरी कर्मे प्रकृतीपासून स्वभावे उत्पन्न होती ऐसी. आणि मग त्याच्यातनं भलं बुरं कर्म प्रकृतीपासून लोअर थ्री व्हेइकल्स पासून उत्पन्न होत राहतात. मनाने विचार होतो, इमोशनल सूक्ष्म शरीराने चिंतन मनन होतं, भाव भावनांच्या चक्करमध्ये इमोशन्स, लोअर इमोशन्स, आणि शरीराकडनं कर्म घडतं हातापायांनी. आणि त्या कर्मापासून या देख पार्था सुख दुःख जन्म पावे. तिथून मग सुख आणि दुःखाची निर्मिती होते. आम्ही सुखी, आम्हाला दुःख, ह्याचं दुःख त्याचं दुःख, त्याचं दुःख त्याचं दुःख. आणि सुख म्हणून पण खूप उड्या मारतात. ते दोन्ही तिथून जन्म पाव, कर्मातनं. निपजते दुःख दुष्कर्मापासून सत्कर्मी निर्माण होय सुख. पुरुष तो भोगी सुख दुःखे दोन्ही पार्था ऐसे जनी बोलती गा. आणि मग हे कोण सगळं भोगतय? जो कैदेत सापडलाय पुरुष, आत्मा. तो सुख आणि दुःख भोगत बसतो, कारण तो आरूढ होत नाही ना या सगळ्यांवर. डोक्यावर बसायला पाहिजे बाकीच्यांच्या, प्रकृतीच्या, लोअर थ्री व्हेकल्सच्या. आणि हे जे काही मन बुद्धी चित्त अहंकार जे कोण होते, त्यांच्या डोक्यावर जाऊन आत्म्याने बसावं लागतं, तेव्हा जाऊन सगळं ठीक होतं. पण तो जेव्हा कैदेत सापडतो या सगळ्यांच्या, तेव्हा ते पाहिजे तसं नाचवतात आणि बिचारा भोगत बसतो. एकदा हे सुखात राहतो, एकदा दुःखात राहतो, एकदा सुखात एकदा दुःखात. हेच तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करत करत अनंत जन्म जातात. कर्मापासून या सुख दुःखे जाणं जोवरी निर्माण होती साच, तोवरी प्रकृती करी व्यवहार पुरुष साचार घेई भोग. हे जोपर्यंत सायकल चालू राहील तोपर्यंत तो पुरुष भोग भोगत बसेल, कधी चांगलं कधी वाईट. कधी वाईटातले भोग म्हणजे त्याला नरक वास म्हणतो आपण, आपल्याला भोग म्हणतो ना आपण, काय करणार त्यांचे भोग आहेत असं आपण शब्द वाक्य वापरतो. म्हणजे काहीतरी वाईट घडत असतं एखाद्या व्यक्तीबरोबर, हे चांगलं घडत असतं. काय त्यांचे उत्तम भोग आहेत, पूर्वजन्माची पुण्याई आहे, इतकी श्रीमंती आहे, इतकं सगळं मान मरातब एवढं सगळं छान छान आहे, ती सुद्धा पूर्वजन्माची पुण्याई आहे, त्यामुळे भोग भोगतायत. दोन्ही अर्थाने वापरलं जातं भोग हा शब्द. मग तो प्रकृतीचा व्यवहार असा चालू राहिला की तो आत्मा कधी दुःख कधी सुख उपभोगत राहतो. कधी दोन्हीचा उच्चांक गाठतो, कधी अत्यंत श्रीमंत आनंद आणि अत्यंत वाईट अवस्था, फार अत्यंत दयनीय अवस्था म्हणजे नरकवास म्हणतात पृथ्वीवरचा, तो सुद्धा तो पुरुष आपला भोगत राहतो. कशामुळे? प्रकृतीमुळे. या सगळ्यांच्या कचाट्यात सापडल्यानं प्रकृती पुरुष व्यापाराची मात असे अघटित सांगू आता. करोनी व्यापार जोडी जे धनीण हाय ते बैसोन धनी स्वस्थ. आणि म्हणून स्त्रीची अवहेलना केली आहे. प्रकृती पुरुष व्यापाराची मात, हा बिझनेस कळला पाहिजे प्रकृती पुरुषाचा, आपल्या आतला आणि नवरा बायकोतला पण. प्रकृती पुरुषाचा व्यापार बिझनेस कळला पाहिजे. व्यापाराची मात असे अघटित सांगू जाता. करोनी व्यापार जोडी जे धनीण हाय ते बैसोन धनी स्वस्थ. जे काय ती धनीण म्हणजे लोअर व्हेइकल्स प्रकृती कमवत राहील जोडत राहील, तो बिचारा तो धनी तेच भोगत राहतो. नवल हे ऐक स्वामी संगाविण प्रसवे धनीण त्रैलोक्यासी. ही सगळी गंमत आहे प्रकृतीची, आपल्या आतल्या आणि बाहेरच्या. आणि हेच ते सिक्रेट आहे म्हणतात. स्वामी संगाविण प्रसवे धनीण त्रैलोक्यासी. आपल्या मर्जीनं ती धनीण चालतीये, स्त्री चालतीये, प्रकृती चालतीये, तिला गरज नाही. परमात्मा त्रैलोक्य चालतंय, स्वामीचं हे घ्यायची जरूरत नाहीये. आपण असेच जगतोय आपल्या आतल्या स्वामीला न विचारता अनंत जन्म.
मस्तीत आहे. आतमधली प्रकृती मजे घेतीये आणि त्या बिचाऱ्या आत्म्याला भूक लावलेत. ही गंमत आहे, हे नवल आहे, असं म्हणतायत परमात्मा श्रीकृष्ण. आपण इथे थांबूया.